शेवटचं पत्र ही कथा अर्जुन नावाच्या मुलाची आहे, जो परदेशात नोकरी करतो आणि आईला भेटायला अनेक वर्ष गावाकडे येत नाही। आईच्या मृत्यूनंतर तो पहिल्यांदाच घरी परततो। घरात जुने आठवणींनी भरलेले वातावरण पाहून तो भावुक होतो। त्याला आईने लिहून ठेवलेले एक शेवटचे पत्र सापडतं। त्या पत्रात आईचं त्याच्यावरचं प्रेम, आठवणी, तिचा शेवटचा संदेश असतो की यशाच्या मागे धावताना नाती विसरू नयेत। कथा शेवटी त्या पत्राच्या वाचनातून अर्जुनाच्या मनात आईबद्दल प्रेम जागं होतं आणि तो भावनांनी ओथंबून शांतपणे म्हणतो, आई मी आलो। श्री स्वामी समर्थ।